नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता लातूर पर्यंत पोहोचलेले आहेत। नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये 2 ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतलंय। संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत। पेपर फुटी प्रकरणामध्ये या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे। दोघेही जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत। लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा इथले रहिवासी आहेत। सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत आहेत। लातूरच्या अंबाजोगाई रोड भागामध्ये राहणारे जलील उमरखा पठाण हे तालुक्यातील कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत। हे दोघेही लातूर इथे खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे। तर नांदेड एटीएसने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल रात्रभर चौकशी केलेली असून त्यानंतर या दोघांनाही नांदेडकडे घेऊन गेल्याची माहिती समोर येते। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। खरं तर निशांत, थेटपणे हे कनेक्शन जे आहे ते आपल्याला पोहोचताना दिसतंय आणि थेटपणे हे कनेक्शन ज्यावेळेला लातूर नीट पेपर फुटी प्रकरणी 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात आहे, रात्रभर चौकशी झाल्याचं कळतंय। काय नेमकं पाहायला मिळतंय? विशाल, सर्वप्रथम याच्यामध्ये ज्यावेळेस कनेक्शन उघड झालं त्याच्यानंतर याची सगळी जी माहिती आहे दिल्लीतले जी लिंकिंग आहे त्यांना ती लक्षात आली आणि त्यानंतर त्याची माहिती त्यांनी नांदेड एटीएसला दिली। नांदेड एटीएसनं काल पहाटे इथं आल्यानंतर त्यांचे एक पत्ते शोधले आणि त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांची चौकशी केली आणि त्यांना तात्काळ नांदेडला घेऊन गेलेले आहेत। आता तिथं काय चौकशी होती या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र ही लिंकिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीपासून लातूरपर्यंत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। नक्कीच। मात्र निशांत, एक प्रश्न विचारावासा वाटतो ते म्हणजे नांदेड एटीएसने या दोघांना आता ताब्यात घेतल्याचं देखील कळतंय। एटीएस कनेक्शन नेमकं कशा प्रकारे येत आहे ते तपास का करताना पाहायला मिळत आहे? कारण याची माहिती अशी मिळते की दिल्लीमध्ये जे कनेक्शन्स या 2 शिक्षकांचे समोर आलेले आहेत त्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवणे किंवा त्यांना ताब्यात घेण्याची जी जबाबदारी आहे ती नांदेड एटीएस वर सोपवण्यात आली होती अशी माहिती आहे। त्यामुळे नांदेड एटीएसचा याच्यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे। नक्कीच। धन्यवाद निशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नीट पीजी परीक्षार्थींसाठी आता मोठी बातमी आहे। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतलेला आहे। आज नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाहीये। नीट परीक्षेचा मुद्दा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे। अलीकडेच नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।